नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा देणार. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती. भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आणखी 3 महिला पुढे. भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. एसआयटी चौकशी पाठोपाठ आयकर विभागही कॅप्टन अशोक खरात याची चौकशी करणार. आयकर विभाग कॅप्टन अशोक खरात याच्या संपत्तीची चौकशी करणार. भोंदूबाबा अशोक खरात याची नाशिकच्या पाथर्डी शिवारात कोट्यावधींची जमीन. अमावस्या आणि पौर्णिमेला कॅप्टन अशोक खरात जमीन बघायला यायचा, गावकऱ्यांची माहिती. कॅप्टन अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना अटक करा. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मागणी. कॅप्टन अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना सह आरोपी करा. राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांची मागणी. भोंदूबाबा अशोक खरातची एसआयटी कडून 7 तास चौकशी. एसआयटी कडून अशोक खरात याचा जबाब लिहून घेतल्याची माहिती. कॅप्टन अशोक खरात प्रकरणात शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयाची एसआयटी कडून चौकशी. भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मागणी. कॅप्टन अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना मुख्य सूत्रधार करा, अन्यथा न्यायालयात जाणार. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांचा इशारा. रुपाली चाकणकरांचा राजीनामा पक्षाने स्वीकारलाय. कॅप्टन अशोक खरात याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच राष्ट्रवादीची भूमिका. खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. सलग दुसऱ्या दिवशीही भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटी चौकशी सुरू. आयकर विभागाची टीम आजच चौकशी करण्याची शक्यता. भोंदूबाबा अशोक खरात आणि नीरज जाधव यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता. कॅप्टन अशोक खरात बलात्कार प्रकरणात तपासाला वेग. तुर्तास येथे थांबूयात. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.